नमस्कार विद्यार्थ्यांनो, ही एक ऍक्टिव्हिटी आहे बाळांनो. पण या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला खूप ट्रायल्स घेण्याची गरज असते या प्रयोगासाठी. तरी पण मी तुम्हाला ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जरा शांतपणे ऐकलं आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तरी लक्षात येईल. प्लेस अ वेट ऑफ 1 किलोग्रॅम ऑन अ स्मूथ वुडन टेबल. 1 किलोग्रॅमचं वजन एका जरा गुळगुळीत अशा लाकडी टेबलवर ठेवायचं आहे. स्प्रेड सम टाल्कम पावडर इव्हनली ऑन द टेबल. टेबलवर सगळीकडे पावडर टाकायची आहे. नाउ पुल द 1 किलोग्राम वेट विथ अन ऍक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ते 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने. इट मीन्स दॅट नाउ यू हॅव अप्लाइड अ फोर्स ऑफ 2 न्यूटन. 2 मीटर पर सेकंडने स्क्वेअरने ओढणार तेव्हा तुम्ही 2 न्यूटन एवढं फोर्स लावलेलं असणार. यू विल हॅव टू टेक मेनी ट्रायल्स फॉर दिस एक्सपेरिमेंट. हा प्रत्यक्ष करून पाहणे आणि त्याची मोजमाप घेणं हे जरा थोडस प्रत्यक्ष करण्याची कृती आहे. पण 1 न्यूटन म्हणजे किती फोर्स हे आपण अनुभवू शकतो. 1 न्यूटन फोर्स म्हणजे किती फोर्स लावायला लागतं नेमकं याचा आपण अनुभव प्रत्यक्षात घेऊ शकतो. फोर्स इज मेजर्ड बाय द ऍक्सिलरेशन दॅट इट प्रोड्युसेस. जनरली फोर्स कशावरून मोजलं जातं तर त्या फोर्समुळे बॉडीमध्ये किती ऍक्सेलरेशन आलेलं आहे आणि त्या ऍक्सेलरेशनमुळे म्हणजे ते ऍक्सेलरेशन त्या फोर्समुळे किती आलंय त्याच्यावरून तिथे किती फोर्स आहे आपण ओळखू शकतो. म्हणजे बॉडीमध्ये किती ऍक्सेलरेशन, म्हणजे समजा बॉडी स्टेशनरी म्हणजे स्थिर असेल तर ती गतिमान झाले, गतिमान असेल तर डिरेक्शन चेंज झाली असेल, डिरेक्शन चेंज नसेल समजा आपल्याला करायची तर आहे ती गती वाढवायची असेल, व्हॉट एव्हर, त्यासाठी आपल्याला फोर्सची गरज असते. थोडक्यात ऍक्सेलरेशन वरून आपण फोर्स किती आहे हे ओळखू शकतो. You have learned about the relationship between the displacement of a body resulting from the force applied to it and the work done. गेल्या वर्षी तुम्हाला रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट आणि अप्लाइड फोर्स, एखाद्या वस्तूवर आपण लावलेलं बल आणि त्यामुळे तिचं झालेलं विस्थापन, डिस्प्लेसमेंट मध्ये विस्थापन आणि त्यामुळे झालेलं वर्क म्हणजे कार्य, याचं जे रिलेशन आहे ती गेल्या वर्षी आपल्याला झालंय त्याची पुन्हा एकदा थोडीशी उजळणी आहे. वी हॅव ऑल्सो लर्न अबाउट वर्क एनर्जी रिलेशनशिप दॅट द ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. व्हॉट इज एनर्जी? तर ॲबिलिटी टू डू वर्क, कार्य करण्याची क्षमता. ॲबिलिटी म्हणजे कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो, कार्य करण्याची क्षमता म्हणजेच एनर्जी असते. आता फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि वर्क यांचं रिलेशन आहे आणि गेल्या वर्षीही आपल्याला थोडासा यातला भागला. इथे एक छोटासा प्रयोग आहे वर्कच्या संदर्भात बाळांनो. हा एक टेबल आहे, एक वुडन ब्लॉक आहे टेबलवर ठेवलेला. इथे एक पुली बसवलेली आहे अशी आणि त्याच्यावरून असं ह्या टेबल ब्लॉकला खाली एक वेट लावलेला आहे आणि त्याच्या मदतीने आपल्याला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करायला सांगितली बघा. इन द फिगर अलॉंग साइड a string attached to a wooden block on a table is passed over a pulley and tied to a weight. मी जे वर्णन केलं तेच आहे. On applying a sufficient weight, the block will be seen to move. जर आपण योग्य फोर्स त्याच्यावरती योग्य वेट जर तुम्ही लावलं तर हा जो वुडन ब्लॉक आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये मुवमेंट दिसेल, म्हणजे तो पुढे येताना दिसेल. पण पुरेसं वेट लावण्याची गरज असते. आता वेट लावल्यामुळे इथे काय फरक पडतोय? आता विच फोर्स बिंग अप्लाइड हिअर, हाऊ कॅन दिस फोर्स इज इनक्रीज्ड, फोर्स बी इनक्रीज, व्हॉट विल हॅपन ऑन अप्लाइंग फोर्स, मोर फोर्स, वेन कॅन वी से दॅट वर्क इज डन बाय द अप्लाइड फोर्स. आता बघा याच्यामध्ये भरपूर प्रश्न आहे. आता विच फोर्स इज बिंग अप्लाइड हिअर, इथं कोणता फोर्स लावलाय? तर इथे आपण जे वेट लावतो त्या वेट म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड ऑन दी बॉडी, डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये असतं ते. इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत आहे. आता हाऊ कॅन दिस फोर्स इज इनक्रीज, तुम्ही कसं काय फोर्स वाढवू शकाल? तर अर्थातच आपण सुरुवातीला कमी वजन इथं लटकवलेलं असेल त्याच्यात वाढ केली की तिथे जास्त फोर्स अप्लाइड होईल. आणि हे व्हॉट विल हॅपन ऑन अप्लाइंग मोर फोर्स, आपण जास्त फोर्स लावलं की मग याच्यामध्ये तुम्हाला मुवमेंट दिसेल आणि आणखी जास्त लावले की ती मुवमेंट जी आहे, ती वेलॉसिटी आहे याच्यामध्ये जी येईल ती आणखी तुम्हाला वाढताना दिसेल. म्हणजे
वेन कॅन वी से दॅट वर्क इज डन बाय द अप्लाइड फोर्स. आता एखाद्या फोर्समुळे वर्क झालंय, कार्य झालंय, हे तुम्ही कधी म्हणू शकता? लक्षात ठेवा, जेव्हा त्या बॉडीमध्ये डिस्प्लेसमेंट झालंय, तिनं आपली जागा सोडलेली आहे, तेव्हा आणि तेव्हा जागा, या उदाहरणामध्ये जागेचा विषय आपण म्हणू, पण जेव्हा तिचं विस्थापन होतं तेव्हाच तिथे कार्य झालेलं आहे असं आपण म्हणतो. म्हणजे तिच्यात ऍक्सेलरेशन निर्माण व्हायला पाहिजे फोर्समुळे, लावलेल्या फोर्समुळे, तिचं डिस्प्लेसमेंट व्हायला पाहिजे. या गोष्टी झाल्या तर तिच्यामध्ये वर्क झालंय त्या अप्लाइड फोर्समुळे असं आपण म्हणू शकतो. कारण हा विषय जरा आणखी तुम्हाला मजेशीर छान म्हणजे त्याच्यातली माहिती मिळत जाईल पुढच्या इयत्तेमध्ये. सध्या आपण एवढंच लक्षात ठेवूया की इथे तुम्ही सुरुवातीला तो काही वुडन ब्लॉक पुढे नाही येणार, पण तुम्ही एक वजन वाढवल्या विशिष्ट वजनानंतर मात्र तो सरकायला लागेल. आणखी वाढवलं की तो वेगाने सरकेल. म्हणजे फोर्स वाढवलं की वेग वाढतो आहे, वस्तूचं विस्थापन होत आहे, त्याच्यात ऍक्सेलरेशन येत आहे. या गोष्टी तुम्ही किमान प्रायमरी स्तरावर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता बघा, इफ द ब्लॉक मूव्स फॉरवर्ड वी कॅन से दॅट इट हॅज बीन डिस्प्लेस्ड. जर तो ब्लॉक फॉरवर्ड म्हणजे पुढे आला तर आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट झालेले आहे. ड्यू टू द डिस्प्लेसमेंट वी से दॅट द फोर्स हॅज डन सम वर्क. डिस्प्लेसमेंट झालंय म्हणजे त्या फोर्समुळे काहीतरी वर्क झालंय. कॅन वी मेजर दिस वर्क? आपण हे मोजू शकतो का? वी नो दॅट वर्क डन डिपेंड्स ऑन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट. एखादं कार्य कशावर डिपेंड आहे? फोर्स आणि त्याच्यामुळे झालेलं डिस्प्लेसमेंट किती आहे. द फॉलोइंग फॉर्म्युला एक्सप्रेसेस दिस रिलेशनशिप. मग यामध्ये काय रिलेशन आहे? म्हणजे फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि वर्क याचा एक फॉर्म्युला आहे बाळांनो. बघा, वर्क डन बाय द फोर्स, वर्क इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल डब्ल्यू आणि इज इक्वल टू म्हणजे वर्क बरोबर, कार्य बरोबर, फोर्स आपण कॅपिटल एफ ने दाखवतो, अप्लाइड टू द बॉडी इन टू म्हणजे गुणिले डिस्प्लेसमेंट स्मॉल एस ने दाखवतात ऑफ द बॉडी दॅट टेक्स प्लेस इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे फॉर्म्युला काय होणार? डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस असा होणार. त्यातला डब्ल्यू फॉर वर्क, एफ फॉर फोर्स आणि एस फॉर डिस्प्लेसमेंट. वर्क डन, किती फोर्स लावले आहेत ते आणि त्यामुळे झालेलं फोर्सच्या दिशेमध्ये विस्थापन. आता इन द एसआय सिस्टम कशामध्ये आपण फोर्स मोजतो? तर इन द एसआय सिस्टीम द युनिट ऑफ वर्क, फोर्स आपण न्यूटन मध्ये मोजतो. आणि इथे जे वर्कचा विषय आहे तो आता इथं आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. द युनिट ऑफ वर्क एसआय सिस्टीम मध्ये काय आहे? तर जूल आहे. आणि वाईल द युनिट ऑफ फोर्स, फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन आहे. आणि वर्कचं युनिट काय आहे? जूल आहे. अँड द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटर. इन द सीजीएस सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज अर्ग. सीजीएस सिस्टीम मध्ये अर्ग आहे. म्हणजे एक 2-3 युनिट्स इथे आलेले आहेत. एसआय सिस्टीम मध्ये वर्कचं युनिट आहे जूल, फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर. आणि सीजीएस मध्ये आपल्या वर्कचं युनिट आहे अर्ग. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये एक कॅल्क्युलेशनचं म्हणजे 1 जूल वर्क म्हणजे नेमकं किती वर्क याचं एक एक्सप्लेनेशन इथं दिलंय. प्रयत्न करूया. इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन parallel to the surface of the table is applied to a wooden block on the table and the block displaced by 1 meter. म्हणजे त्या वुडन टेबलवर आपण ठेवलेलं जे आपला ठोकळा आहे त्याच्यावर जर तुम्ही 1 न्यूटन फोर्स लावलाय पॅरलल टू द सरफेसला आणि त्या आपण लावलेल्या 1 न्यूटन फोर्समुळे आपल्या त्या लाकडी ठोकळ्याचं जर विस्थापन 1 मीटर झालं असेल, then it can be said that the force has done 1 joule work. म्हणजे त्या आपल्या लावलेल्या बलाने किती कार्य केलंय? तर 1 जूल. अगदी सरळ लक्षात ठेवा, जर का तुम्ही त्या ठोकळ्यावर 1 न्यूटन इतकं बल लावलं आणि त्या ठोकळ्याचं 1 मीटर इतकं विस्थापन झालं असेल तर तुम्ही लावलेल्या 1 न्यूटन बलामुळे किती कार्य झालं आहे? तर 1 जूल इतकं कार्य झालेलं आहे. In this example, the displacement is in the direction of force. इथे विस्थापन हे बलाच्या दिशेमध्येच झालेलं आहे. आता काही वेळेला हे बलाच्या विरुद्ध दिशेत पण होत असतं. आता ते कसं होतं त्याच्यामध्ये
काय, मग त्यावेळेला कसं किती कार्य झालं कसं मोजायचं हा विषय तुम्ही पुढच्या इयत्तेत गेलात की तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. बाळांनो, आपलं प्रकरण इथेच संपलं आहे. सर्वांनी धडा पुन्हा छानपैकी वाचायचा आहे. काही तुम्हाला अडचण असेल, शंका असतील, एखादा भाग समजला नसेल तर मला नक्की मेसेज करा. या व्हिडिओत इथेच थांबूयात. धन्यवाद.